कुठला अगदी हुकमाचा एक्का आहे की ज्याच्यामुळे स्तनपानासंबंधी सर्व अडचणींचा जवळजवळ सर्व अडचणींचा मुकाबला होऊ शकतो. पाजण्यामध्ये एक महत्त्वाची गोम आहे आणि ती म्हणजे बाळाची स्तनावरची पकड. जर बाळाची स्तनावरची पकड ही अगदी सुरुवातीपासून योग्य पद्धतीने झाली तर स्तनपानासंबंधी ज्या काही अडचणी आहेत त्या कमी व्हायला मदत होते. म्हणजे काय ते आपण बघूया. बाळाला जेव्हा आपण जवळ घेतो त्यावेळेला बाळाला जवळ घेण्याची पद्धत आणि बाळाचा चेहरा लावण्याची पद्धत ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. तर बाळ जेव्हा स्तन पकडणार आहे त्यासाठी जी टेक्निक आहे, बऱ्याचदा काय होतं की बाळाला आपण जेव्हा स्तनाजवळ घेतो तेव्हा बाळाचं तोंड जे असतं, हे समजा बाळाचं तोंड आहे, तर बाळाचं तोंड जे असतं ते आपण स्तनाग्राच्या समोर असं धरलं जातं, म्हणजे स्तन आपण बाळाच्या तोंडात देण्याचा प्रयत्न करतो. मग अशा वेळेला बाळाची स्तनावरची पकड ही सिमेट्रिकल म्हणजे दोन्ही बाजूंनी समसमान असणारी होणार. अशा पद्धतीने जेव्हा स्तनाग्र बाळाच्या तोंडामध्ये दिलं जातं तेव्हा ही पकड समसमान होते आणि बाळाला व्यवस्थित दूध पिता येत नाही. मग भेगा पडतात, दूध पूर्णपणे काढलं जात नाही आणि दूध पूर्णपणे काढलं गेलं नाही की मग जसं आपण बघितलं की मागणी तसा पुरवठा, जेवढं दूध निघेल तेवढंच तयार होणार, त्यामुळे दुधाचं प्रमाण पटकन वाढत नाही. किंवा कधी कधी दूध व्यवस्थित निघालं नाही म्हणून स्तनामध्ये दुधाच्या गाठी देखील होऊ शकतात. तर हे टाळण्यासाठी ही पकड व्यवस्थित यावी यासाठी जर बाळाचं हे तोंड असेल तर स्तनाग्र बाळाच्या तोंडाजवळ न नेता बाळाच्या नाकाजवळ नेलं, म्हणजेच बाळाचं तोंड हे असं खालच्या पद्धतीने आलं, ज्याच्यामध्ये वरची बाजू अत्यंत कमी घेतली गेलेली आहे आणि खालची बाजू ही जास्त घेतलेली आहे. अशा पद्धतीने जेव्हा बाळ स्तनावर पकड घेतं त्यावेळेला म्हणजे हे असं बरोबर समोरून न घेता स्तनाग्र बाळाच्या नाकाजवळ आणि बाळाने तोंड उघडून अशा पद्धतीने जास्तीत जास्त खालचा भाग स्तनाचा आतमध्ये तोंडामध्ये घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा बाळ दूध चोखतं त्यावेळेला आईचं दूध व्यवस्थित स्तनामधनं काढलं जातं आणि बाकीचे सर्व जे प्रश्न मी म्हटले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आरामात मिळतात. तर जर आपल्याला ही अशा पद्धतीची पकड करायची असेल तर बाळाला धरताना आपल्याला योग्य प्रकारे धरायला पाहिजे. तर यासाठी जर आपण बघितलं तर बाळ हे पूर्णपणे आईकडे वळलेलं पाहिजे. बाळ आईच्या जेवढ्या जवळ जाईल, जेवढ्या जवळ असेल तेवढ्या जवळ त्याचा फायदा होतो. त्याच पद्धतीने बाळाला पकडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं बाळाला असं आपण या हातामध्ये घेऊ शकतो पाजण्यासाठी, त्याचप्रमाणे ह्याला क्रेडल होल्ड म्हणतात, पाळणा पद्धत. आणि जर बाळाला आपण या हातातच धरलं आणि बाळाच्या डोक्याला देखील सपोर्ट दिला तर ह्याला सुधारित पाळणा पद्धत म्हणतो. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने बाळांना धरता येऊ शकतं. तर जेव्हा आपण बाळाला असं सुधारित पाळणा पद्धतीमध्ये धरतो तर अशा वेळेला बाळाची स्तनावरची पकड ही व्यवस्थित होण्याची खूप जास्त शक्यता असते. मग बाळाला जेव्हा आपण स्तनाजवळ नेणार आहोत त्यावेळेला बाळ हे आईच्या जवळ अगदी स्तनाच्या समोर नको आहे. म्हणजे आता जे बऱ्याचदा आया अशा पाजतात की बाळ स्तनाच्या समोर येतं, आणि स्तनाग्र बाळाच्या तोंडामध्ये बरोबर दिलं जातं. तर हे असं न देता बाळ थोडंसं आतल्या साईडला विरुद्ध दिशेने आईच्या जवळ पाहिजे. त्याच वेळेला बाळाला दूध पाजताना स्तनाग्र हे साधारण नाकाच्या लेवलला जर आपण बाळाच्या तोंडाजवळ नेलं आणि त्याच्या ओठांना आपण स्तनाग्रांनी स्पर्श केला तर बाळ पूर्णपणे तोंड उघडतं. आणि या पद्धतीमध्ये बाळ थोडंसं असं आईकडे वरच्या बाजूनी पण बघतं, असं त्याची मान मागील बाजूला केली जाते आणि बाळ हे स्तनाग्र योग्य पद्धतीने, म्हणजे मगाशी मी सांगितलं की खालची बाजू ही जास्त तोंडामध्ये गेली पाहिजे, अशा पद्धतीने धरतं. आणि ज्या वेळेला बाळाची मान ही थोडी अशी उंचावलेली असते, अशी न होता अशी उंचावलेली असते, त्यावेळेला बाळाचं नाक हे कधीच स्तनावर दबलं जात नाही आणि आईला बाळाच्या नाकाला श्वासासाठी मोकळं करण्याची वेळ येत नाही. तर यासाठी आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायला पाहिजे
की बाळाला धरताना बरोबर स्तनाग्राच्या समोर न धरता ज्या बाजूनी पाजायचंय त्याच्या विरुद्ध बाजूला बाळ थोडंसं पाहिजे, आईच्या एकदम जवळ पाहिजे आणि जे स्तनाग्राची लेवल आहे ती लेवल बाळाच्या नाकाजवळ पाहिजे, म्हणजे त्याला म्हणतात नोज टू निपल. तर अशा पद्धतीने जेव्हा बाळाला दूध दिलं जातं त्यावेळेला स्तनावरची पकड ही असिमेट्रिक पद्धतीची, म्हणजे अशी सिमेट्रिक न होता खालच्या बाजूनी आल्यामुळे अशी असिमेट्रिक पद्धतीची होते आणि मग ती योग्य पकड असल्यामुळे आईला कधीही दुखत नाही. त्याच पद्धतीने स्तन हे पूर्णपणे रिकामे होत असल्यामुळे पुन्हा नवीन दूध तयार होण्याचे प्रमाणही वाढते आणि जेव्हा बाळाला व्यवस्थित दुधाचा पुरवठा होतो त्यावेळेला बाळाचे वजन देखील वाढते. तर ह्या सगळ्या अडचणींसाठी एकच हुकमाचा एक्का म्हणजे योग्य पद्धतीने स्तनावर पकड.